नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आकाशला कळलेलं असतं, की भूमीची तब्येत खूपच जास्त बिघडली आणि तेवढ्यातच इथे बाप्पाचं आगमनसुद्धा झालेलं असतं. त्यावेळेला इथे आकाश आता गाडीमध्ये न बसता आधी बाप्पाचं दर्शन घेतो आणि म्हणत असतो, की "गणपती बाप्पा, तुमच्या कृपेने माझ्या भूमीला लवकरात लवकर बरं वाटू दे. तुम्ही तर विघ्नहर्ता आहात ना. माझ्या भूमीवरती आलेलं हे विघ्न तुम्ही दूर करा. आता माझ्या तुमच्यावरच्या विश्वासाची ही परीक्षा आहे." बाप्पा माझ्या भूमीला लवकरात लवकर बरं वाटू दे. तिची ही अवस्था आता बघवत नाही आहे. दिवसेंदिवस तिची तब्येत ही बिघडत चाललेली आहे. पण तुमच्या येण्यामुळे आता तिच्या तब्येतीमध्ये सुधारणा येऊ दे. तुमच्या आशीर्वादाने तिला बरं वाटू दे असं आकाश म्हणत असतो. तर इथे भूमी आता शुद्धीवरती येत असते. तिला जो काही त्रास होत असतो ती डोळे उघडण्याचा प्रयत्न करत असते. तरी ते बाप्पांजवळ आता आकाशने मागणं मागितलेलं असतं. तो म्हणत असतो, "जर माझ्या भूमीला बरं वाटलं, तिला शुद्ध आली, तर आम्ही दोघंजणं जोडीने येऊ आणि बाप्पा तुझी सेवा करू." तर इथे आता बाप्पाच्या येण्यामुळे भूमीला त्याचा चांगलाच फायदा होत असतो. बाप्पाचा आशीर्वाद आता भूमीला भेटतो आणि ती आता इथे डोळे उघडण्याचा प्रयत्न करत असते. कारण आकाश तिच्यासाठी खूपच जास्त मनापासून देवाजवळ मागत असतो, की भूमीला शुद्ध येऊ दे. तिच्यासाठी प्रार्थना करत असतो. तिच्यासाठी इथे मागणं मागत असतो. त्यानंतर इथे आता भूमीला शुद्ध येत असते. भूमी डोळे उघडण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इथे डॉक्टर खूपच जास्त खुश होतात. डॉक्टर म्हणतात, की "नर्स बाहेर जा आणि आता भूमी मॅडमच्या घरच्या लोकांना सांगा, की त्यांना शुद्ध आलेले आहे." तर इथे पेशंटला शुद्ध आले हे ऐकल्यानंतर घरातले सर्व लोक धावत पळत आता भूमीकडे येतात. भूमीने डोळे उघडलेले असतात आणि ती सर्व घरातल्या माणसांकडे आता बघत असते. तेव्हा तिथे रागिणीसुद्धा असते. रागिणीकडे स्पेशली ती खूपच जास्त रागाने बघत असते. तेव्हा इथे घरातले लोक तिला म्हणत असतात, की "बरं झालं भूमी तू शुद्धीवरती आलीस." कारण सगळेजणं तिच्या काळजीने खूपच जास्त रडत असतात. खूप जास्त मानसी तर खूपच जास्त रडत असते. कारण ती स्पेशली तिच्याबरोबर खूपच जास्त अटॅच असते. त्यामुळे भूमीची अवस्था तिला बघवत नाही आणि ती रडत असताना आजी तिला समजावण्याचं काम करत असतात. पण इथे आता आजी म्हणत असतात, की "भूमी, बाळा तू शुद्धीवरती आलीस. बरं झालं. आम्ही सगळेजण किती काळजी करत होतो माहिती आहे का?" तर इथे भूमी आता शुद्धीवरती आल्यानंतर रागिणीकडे रागाने बघत असते आणि भूमीला अगदी पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत आता सगळं आठवत असतं. इथे आकाशला वाचवण्यासाठी ती मंदिराच्या कळसावरती चढलेली असते. तो दिवससुद्धा तिला आठवतो. त्यानंतरला मार्केटमध्ये आकाश तिला भेटलेला असतो. तेव्हा त्याला भूक लागलेली असते. भूमी विचारते, की "तुला खायला काय देऊ? तुला मी चहा बिस्किट देऊ का?" तेव्हा आकाश म्हणतो, "नाही, मला चहा बिस्किट नाही आवडत. तू मला चॉकलेट मिल्क देशील का?" तेव्हा भूमीने खास आकाशसाठी चहाच्या टपरीवरून चॉकलेट मिल्क तयार करून घेतलेलं असतं आकाशसाठी. तेव्हा इथे आकाशला खूपच जास्त आनंद होतो आणि तो चॉकलेट मिल्क प्यायलेला असतो. त्यानंतर इथे आता पौर्णिमा आणि मानसी या दोघींचं लग्न ठरलेलं असतं. तेव्हा रागिनी भूमीच्या घरी आलेली असते आणि ती म्हणते, की "आम्ही आमच्या आकाशसाठी भूमीचा हात मागायला आलो आहे. जर भूमीचं लग्न आकाशबरोबर झालं तरच मानसी आणि पौर्णिमाचं लग्न होईल." अशी अटसुद्धा रागिणीने घातलेली असते. त्यामुळे इथे आता भूमीला हे सगळं काही आठवत असतं. त्यानंतर इथे फायनली आता आकाश आणि भूमीचं लग्न झालेलं असतं. त्यानंतर इथे पूजेसाठी जो काही नैवेद्य बनवायचा असतो तो भूमीला बनवायला लागतो. तेव्हा भूमी आता एका रूममध्ये नैवेद्य बनवत असते. पूर्ण स्वयंपाक बनवत असते. तेव्हा तिला गरम होतं. आकाशने तिच्यासाठी इथे छोटासा फॅनसुद्धा आणलेला असतो. त्यानंतर आकाश आणि भूमीचं प्रेम हे हळूहळू फुलत चाललेलं असतानाच रागिनी म्हणत असते, की "भूमी, प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या कर." तरीसुद्धा भूमी म्हणते, की "नाही करणार. तुम्हाला मी माझ्या हक्काची प्रॉपर्टी तुमच्या घशात नाही घालू देणार." तेव्हा इथे प्रशांतला किडनॅप केलेलं असतं. भूमी तिथे येते आणि प्रशांतचा जीव वाचवते. तेव्हा रागिनी म्हणत असते, की "भावाचं किडनॅपिंग झालं, आई-वडील रस्त्यावरती आले, तरीसुद्धा तू गप्प बसत नाही आहेस का? तू इथे साईन करत नाही आहेस का?" तेव्हा इथे भूमी म्हणते, की "मी आकाशला सगळं काही सांगेन." तेवढ्यातच इथे आकाशला खूप आता त्रास होत असतो. तेव्हा भूमी म्हणते, "आकाश काय होतंय तुला? आत्ता काय केलं तुम्ही?" तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, "सगळं काही तू आकाशला सांगत होतीस ना? त्यानंतर त्याला जो काही त्रास झाला असता ना, तो त्रास मी त्याला आधीच दिला." तर इथे रागिनी आता भूमीला मारण्यासाठी एका बोटमध्ये घेऊन आलेली असते आणि रागिनी म्हणते, "काय गं भूमी, अगं किती नशीब बलवत्तर घेऊन आलेस गं तू. एवढे प्रयत्न करते तरीसुद्धा मरत नाही आहेस. कुठून आणतेस कुठून हिंमत एवढी?"
तेव्हा भूमी म्हणते की आकाशचं आणि माझं एकमेकांवरती खूप जास्त प्रेम आहे. त्या प्रेमातून ही हिंमत येते, कळते का तुम्हाला? तेव्हा रागिनी म्हणते, अगं तुझ्या आकाशला प्रेम या शब्दाचा अर्थ तरी कळतो का? तेव्हा भूमी म्हणते, तुमच्यासारख्या बाईला नाही कळणार. माझ्या आकाशला जे कळतं ते तुम्हाला नाही कळणार. जी बाई आपल्या नवऱ्याची झाली नाही, जी बाई आपल्या सख्या भावाची झाली नाही, ती आमची काय होणार आहे? माझा आकाश तुमच्यावरती किती प्रेम करतो, आई मानतो तुम्हाला. तुम्ही त्याची साधी आत्यासुद्धा होऊ शकला नाहीत. हे सगळं कशासाठी? प्रॉपर्टीसाठी ना. आकाशच्या आईवडिलांना तुम्ही मारलत. खुनी आहात तुम्ही, खुनी. तेव्हा रागिनी म्हणते, हो मी मारलं माझ्या भावाला, कारण ही सगळी प्रॉपर्टी मला हवी होती आणि तो मला यातलं काही द्यायला तयार नव्हता, म्हणून मारलं त्या दोघांना. आकाशला सुद्धा तेव्हाच मारून टाकायचं होतं, पण तो वाचला. त्याची स्मृती जरी गेली होती तरी तो वाचला होता. त्यालासुद्धा वेडं करून ठेवण्याचा प्रयत्न केला, तर तू आलीस त्याच्या आयुष्यामध्ये त्याला पूर्ण शहाणं करायला. पण आता नाही. आता तुझा काटा काढणार मी भूमी. आता तू काही जिवंत राहणार नाही. तेव्हा इथे आता बॉम्ब ब्लास्टमध्ये त्यावेळेला तिथे आकाशसुद्धा आलेला असतो आणि तेव्हा तिथे खूप मोठा ब्लास्ट झालेला असतो. ते बघून रागिणीला खूप आनंद होत असतो. त्यानंतर इथे भूमी त्यातूनही वाचलेली असते आणि तांडेल म्हणतो की हे सगळं रागिनी पटवर्धन यांनी केलेलं आहे, आकाशला मारण्यासाठी, तुला मारण्यासाठी. आकाशला या प्रकरणामध्ये फसवणारी व्यक्ती ही दुसरी तिसरी कोणी नसून रागिनी पटवर्धन आहे. तरी ते रघु काकासुद्धा जाताना म्हणतात की आकाश बाबांच्या आईवडिलांना मारण्याच्या मागे, त्यांचा अपघात घडून आणण्याच्या मागे रागिनी मॅडमचा हात होता. हे सगळं आता भूमीला आठवतं. भूमीची स्मृती परत आलेली असते आणि ती आता इथे रागिनीचं नाव अख्ख्या जगाला ओरडून ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत असते. तर इथे भूमी आता हात उंचावून आता रागिनीच्या दिशेने करते. तिला सगळ्यांना सांगायचं असतं की या सगळ्याच्या मागे जी व्यक्ती आहे ती आहे रागिनी पटवर्धन. तिनेच आतापर्यंत हे सगळं घडून आणलेलं आहे. सगळ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आकाश आणि भूमीच्या जीवावरती उठणारी व्यक्ती म्हणजे रागिनी पटवर्धन. तर इथे रागिनी आपल्या मनामध्ये म्हणते की भूमीची स्मृती परत आली आहे वाटतं, म्हणून ती माझ्या दिशेने आता हात उचलत होती. सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करते की हे सगळं मी घडून आणलेलं आहे. पण तेवढ्यातच तिथे भूमीचा हात आता थकतो आणि ती जोरात खाली ठेवते. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात, हे बघा, तुम्ही लगेच हालचाल करू नका, बोलण्याचा प्रयत्न करू नका, कारण अजून तुमच्यामध्ये एनर्जी नाही आहे, ती ताकद नाही आहे. तुमच्या हाताला दुखापत होईल, तुमचा हात थकेल. तुम्ही जबरदस्तीने हात उचलू नका. तेव्हा इथे डॉक्टर आता भूमीला चेक करतात. तेव्हा त्यांनासुद्धा छान वाटतं, कारण भूमीची तब्येत आता छान झालेली असते. तिच्या तब्येतीमध्ये खूपच जास्त बदल झालेले असतात. तेव्हा डॉक्टर म्हणतात, घाबरण्यासारखं आता काय नाही आहे, त्या आता बऱ्या आहेत. त्या आता इथून लवकरात लवकर तुमच्या घरीसुद्धा येऊ शकतात. तर इथे आजी म्हणत असतात की भूमी बाळा, अगं कशी आहेस तू? बरं झालं तू शुद्धीवरती आलीस. तुझ्यामुळे काय अवस्था झाली होती माहिती आहे का? तुझी काळजी खूप वाटत होती आम्हाला. तेव्हा इथे मानसी म्हणते की ताई, तुला माहिती आहे मी किती रडत होते तुला अशा अवस्थेमध्ये बघून. तू शुद्धीवरती आलीस हे मला कळलं ना, तेव्हा मला किती आनंद झाला ना, हे मी शब्दात नाही तुला सांगू शकत. तुला शुद्ध आली हे बघून मला खरंच खूप बरं वाटतंय. तेव्हा अथर्व म्हणतो, आणि ताई अजिबात काळजी करू नको, टेन्शन घेऊ नको, आम्ही सगळेजणं तुझ्याबरोबर इथेच आहोत. तेव्हा इथे डॉक्टर म्हणत असतात की घाबरण्यासारखं खरंच काही नाही आहे आता. त्या खूपच जास्त स्टेबल आहेत. फक्त एवढंच, आता तुम्ही इथे गर्दी करू नका, त्यांना थोडा आराम करू दे. तेवढंच इथे भूमी आता सांगण्याचा प्रयत्न करत असते. सगळेजण बाहेर जात असतात. तेव्हा बाहेर जात असताना भूमी इथे आता थांबवण्याचा प्रयत्न करते मानसीला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इथे भूमी तिला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते, ते म्हणजे रागिनीचं नाव, रागिणीबद्दल सांगण्याचा प्रयत्न करत असते. पण इथे भूमीला बोलता येत नसतं. ती आकाशला विचारण्याचा प्रयत्न करत असते की आकाश कुठे आहे, पण तिच्या तोंडातून आता शब्द फुटत नसतात. ती फक्त आ का असं बोलण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा मानसी म्हणते, ताई अगं तू आकाश भाऊजींबद्दल विचारतेस का? तेव्हा भूमी हो असं म्हणते. तेव्हा इथे आता आकाशला सांगण्यासाठी आता आजी म्हणते की अथर्व जा, आकाशला सांग की भूमी शुद्धवरती आली, मीटिंग झाल्यानंतर लवकरात लवकर यायला सांग. तेव्हा इथे मानसी म्हणते की डॉक्टर, ताई अशी का करते? ताईला काहीतरी सांगायचं आहे, पण तिला बोलता का येत नाही आहे, ती बोलत का नाही आहे, तिच्या तोंडातून शब्द का फुटत नाही आहेत. मला खरंच खूप भीती वाटते डॉक्टर, सांगा ना, ताई बरी तर होईल ना, तिला बोलता तर येईल ना. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, म्हणजे आता काय म्हणायचं, आता ताई काय कायमची मुकी झाली की काय, तिला बोलताच येणार नाही का?
तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे बघा, त्यांचा खूप मोठा अपघात झाला आहे. कधीकधी आपल्या आवाजावरती त्याचा परिणाम होतो. तुम्ही काळजी करू नका, ट्रीटमेंट चालू आहे ना. तेव्हा मानसी म्हणत असते, ताई तू शांत हो, आम्ही सगळेजण इथे आहोत ना, प्लीज तू स्वतःला त्रास करून घेऊ नको. ताई प्लीज शांत हो. तेव्हा रागिनी आता घाबरलेली असते, ती अभिकडे बघत असते. मानसी म्हणते की आजी हे काय होतंय ताईला, काय करायचं आता. तेव्हा अभि म्हणत असतो की हे बघ भूमी, त्रास करून घेऊ नकोस, प्लीज शांत हो. आकाश येईल संध्याकाळपर्यंत, तो पुण्याला मिटिंगला गेला, येईल तो. तेव्हा आजी म्हणत असतात की भूमी बाळा, अगं आम्ही आहोत ना सगळेजण. हे बघ आकाश संध्याकाळपर्यंत नक्की येईल. महत्त्वाची मिटिंग होती म्हणून त्याला जावं लागलं, नाहीतर तो कधीच गेला नसता. बाळा पण तू येईला लवकर परत येईल, आम्ही आहोत ना सगळेजण. बरं झालं तू शुद्धीवरती आलीस, काय अवस्था झाली होती तुझी. तेव्हा इथे आता सगळेजण बाहेर जात असताना मानसी आणि आजी म्हणतात नाही, आम्ही इथेच थांबू. तेव्हा इथे भूमीसुद्धा आता मानसीचा हात पकडत असते. तिला म्हणते की मला नोटपॅड हवे, मला लिहून सांगायचं आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणते, कशाला कशाला तुम्ही तिला त्रास देताय, तुम्ही जा ना बाहेर. इथे तुम्ही जर रडत बसलात ना तर भूमीला अजून त्रास होईल. तेव्हा मानसी तू आईला घेऊन बाहेर जा बरं. तेव्हा इथे मानसी म्हणते, पण ताईला काहीतरी बोलायचं आहे, तिला लिहून सांगायचं आहे, तर तिला सांगू दे ना, तिच्या मनात काय चाललं आहे हे तरी आपल्याला कळू दे. तेव्हा रागिनी म्हणते, कशाला आता, उगाच लिहिताना तिला त्रास झाला तर. डॉक्टर म्हणतात की नाही, हे नोटपॅड घ्या, त्यांना जे काही लिहायचं आहे ते लिहू दे. जोवर त्या लिहित नाही तोपर्यंत शांत होणार नाही. त्याच्यामुळे त्यांना जे काही लिहायचं आहे ते ह्याच्यावरती लिहू द्या, तेव्हाच ते शांत होतील. तेव्हा रागिनी आता मनामध्ये खूपच जास्त घाबरलेली असते. भूमी आता पेपरवरती काय लिहिणार आहे काय माहिती, असं तिच्या अनेक प्रश्न आता मनामध्ये येतात. काय होईल, भूमी मला ओळखेल का, भूमी माझं नाव सांगेल का. असं जर असेल तर हे होता कामा नये, हे काही करून मला थांबवायला हवं, असं रागिनी म्हणते. तेव्हा इथे आता नोटपॅडवरती सुद्धा इथे भूमी आत्या असंच लिहिते. तेव्हा इथे आजी म्हणतात, हो गं हो, मी तुझी आत्या आहे ना तुझ्याजवळ, ही काय मी तुझ्या जवळच आहे. आणि मी जशी आकाशची आत्या आहे तुझीसुद्धा आत्याच आहे. जशी मी आकाशची काळजी घेतलेली आहे तशी मी तुमच्या सगळ्यांची काळजी घेईन. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की चला मानसी आई, आता बाहेर चला बरं, तिला आता आराम करू दे, जास्त त्रास करून देऊ नका. आणि भूमी बाळा, हे बघ आम्ही आहोतच सगळेजण बाहेर, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आणि आता लवकरात लवकर बरी हो बरं. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात, बरं ठीक आहे, तुम्ही सगळेच जण आता बाहेर जा, त्यांना आता थोडा वेळ तरी आराम करू दे. तेव्हा इथे आता रागिनी, अभि आणि बाकीचे सगळेजणसुद्धा बाहेर गेलेले असतात. तेव्हा इथे भूमीला आता आराम करायला सांगितलेलं असतं. भूमीला रागिनीचं सत्य लवकरात लवकर सगळ्यांना सांगायचं आहे, पण तिला ते बोलता येत नाही आहे आणि ती आता दोन दोन डोळ्यांनी फक्त आकाशची वाट बघते. तेव्हा इथे आता ती सतत आत्याबद्दल काही ना काही सांगण्याचा प्रयत्न करत असते. रागिनीच्या लक्षात येतं आणि ती भूमीकडे खूपच जास्त रागाने बघत असते. तिला असं वाटत असतं, आत्ताच्या आत्ता भूमीला संपू की काय. त्यानंतर इथे भूमीला आता आराम करायला सांगितलेला असतो. भूमी शुद्धीवरती आली ही बातमी आता आकाशला कळते. तेव्हा आकाश खूप जास्त खुश होतो. तो म्हणतो, अथर्व, अरे खरंच खूप आनंदीची बातमी दिलीस, गणपती बाप्पा मोरया, अशी घोषणासुद्धा देतो. तो म्हणत असतो की अथर्व, अरे बघ ना, बाप्पांचं आगमन झालं आणि भूमीसुद्धा लगेच शुद्धीवरती आली, ही बाप्पांचीच कृपा आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की आता मीटिंग आहे म्हणून, नाहीतर मला असं वाटते की लगेचच इथून निघावं माझ्या भूमीला भेटायला. खरंच तिला बघितल्याशिवाय आता मला राहवत नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो की अथर्व, भूमीची व्यवस्थित काळजी घ्या. अथर्व म्हणतो, तू अजिबात काळजी करू नको, पण तू मीटिंग झाल्यानंतर लवकरात लवकर ये, ताई तुझी वाट बघते आकाश, तोवर आम्ही सगळेजण आहोतच लक्ष ठेवायला. आकाश म्हणतो, एक काम करशील का अथर्व, मला खरंच राहवत नाही आहे, व्हिडिओ कॉल करशील, मला भूमीला बघायचं आहे. अथर्व म्हणतो, नक्की, पण आता आम्हाला सगळ्यांना बाहेर यायला सांगितलं आहे म्हणून आम्ही बाहेर आलो आहे, ताईला आराम करायला सांगितले, नंतर गेलो रूममध्ये की व्हिडिओ कॉल करतो, मग तू ताईला बघ. तेव्हा इथे आकाश म्हणतो, बरं ठीक आहे, आता माझी मीटिंग सुरू होणार आहे, मी पण निघतो. तरी ते आकाश म्हणतो की बाप्पा, मला माहिती आहे तुझ्या कृपेमुळे माझी भूमी शुद्धीवरती आलेली आहे. आता आम्ही दोघंजणं जोडीने तुझं स्वागत कसं जल्लोषात करतो ते बघच तू. तर इथे आता आकाश आणि भूमी दोघंजणं बाप्पाची सेवा अगदी जोडीने करणार असतात. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे भूमी आता नोटपॅडवरती लिहून ठेवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इथे रागिनी येते, ते पान फाडते आणि म्हणते, हे सगळं तुला मानसीला सांगायचं आहे, मानसी खूपच जास्त लाडकी आहे ना तुझी. मानसी, जर तिला सगळं सत्य सांगितलंस ना तर मग मी मानसीचं काय करते ते बघूच तू. तू ज्याला ज्याला हे सत्य सांगण्याचा प्रयत्न करशील त्याला त्याला मी मारून टाकेन, असं आता रागिनी म्हणते. तेव्हा विचार कर, तुला काय हवं आहे, तुला तुझी माणसं, तुझी मानसी हवे
की मग तुला सगळं सत्य आकाशला आणि सगळ्या घरच्या लोकांना सांगायचं आहे याचा विचार तू कर. तेव्हा इथे आता भूमी गप्पच बसते, कारण आकाश जिथे आता मीटिंगला गेलेला असतो तिथे त्याच्यावरती हल्ला होणार असतो. बंदुकीची गोळी त्याला लागणार असते, कारण आकाशला त्याबद्दल काहीच माहिती नसते. एक माणूस आकाशवरती बंदूक ताणून उभा राहिलेला असतो, त्याच्यावरती नेम लावून, आणि तेवढ्यातच इथे आता गोळीचा आवाजसुद्धा आलेला असतो.